वेदन गिरण ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. मी आज सगळे इथं बायका जमल्यात. आता आम्ही सगळी आंघोळीला चालल्यात बंदरला, काल्लर बंदरला. आता तिकडे चालल्यात आम्ही. आता जाणं आपण एक प्रश्न विचारूया, किती वर्षातून चाललो हो नियम ते आपण आता सगळ्यांना विचारू झाला. आमची ही परंपरा 30 वर्षापासून चालू आहे. माझ्या सासूबाई आहेत त्या सगळा कार्यक्रम करायच्या आणि आता त्यांच्यानंतर आम्ही सगळ्या बायका मिळून आमच्या घरी हा ऋषीपंचमीचा कार्यक्रम दरवर्षी करतो. आणि सगळ्या बायका येतात, भाजी वगैरे साफ करतात, भाजी करायला येतात, सगळं करतो. आणि मग आता आम्ही सगळ्याजणी बंदरला जाणार आहेत आंघोळ करायला. आणि मग तिकडनं आल्या तुम्हाला आम्ही पूजा कशी मांडतो, काय करतो ते सगळं तुम्हाला काल्लर बंदरवर गाडी पण लागेल. आता सगळ्या बायका चालल्या बंदरवर. आता तुम्ही आम्ही आता सगळी बायका आंघोळ घरी येतील तेव्हा आम्ही आमचा नाना आलेला आहे. नाना ऐकत नाना तर आता सगळ्या बायका चालल्यात. आता नंतर भेटूया. 4 वाजता बसल्या जातील आणल्यावाला. तुम्हाला मम्मीचा आल्यात बंदरावरून. आता सगळी बायका येतील हळूहळू. आता सगळे येत आहेत. सगळे आल्यात. आता इथं पूजा मांडतील. आता आपण नंतर पुंडलिक वरदे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सब संतन की जय, आपा अपने माता पिता की जय, आपा अपने गुरुदेव की जय. जय श्री राम. जय श्री राम. अशा प्रकारे आम्ही बंदरवर जाऊन आंघोळ वगैरे करून आलो आणि अशी आम्ही पूजा मांडलेली आहे. बनवत असाल तर कशी होती धमाल आणि ऋषीपंचमी काय तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा आणि बेल आयकॉन दाबूनच टाका.